जिहादी कासिम पठाणच्या अत्याचाराला कंटाळून हिंदू मराठा तरुणीने आत्महत्या केलेल्या प्रकरणातील आरोपींवर कडक कारवाई करण्याची मागणी मराठा समाजाने केली आहे। या मुलीला लवकरात लवकर न्याय मिळावा यासाठी छत्रपती संभाजीनगर पोलीस आयुक्त यांची नरेंद्र पाटील यांनी भेट घेतली। 19 ऑगस्ट रोजी ओहरगाव येथील पूजा पवार या युवतीने जिहादी कासिम पठाण याच्या अत्याचाराला कंटाळून आत्महत्या केली। आज नरेंद्र पाटील यांनी पवार कुटुंबियांची भेट घेऊन कुटुंबांचे सांत्वन देखील केले। याबाबत देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन चर्चा करून पवार कुटुंबाला लवकरात लवकर न्याय मिळवून देऊ असे आश्वासन देखील नरेंद्र पाटील यांनी दिले। त्यानंतर नरेंद्र पाटील यांनी पोलीस आयुक्त कार्यालय गाठून पोलीस आयुक्तांची भेट घेतली। फरार आरोपींना अटक करून आरोपींवर कडक कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केली। सर, पूजा पवार आत्महत्या प्रकरणामध्ये तुम्ही आज CP साहेबांना भेटलेला आहे। आरोपी जिहादी कासिम पठाण गिरफ्तार झालेला आहे, तरी पण त्यांचे जे नातेवाईक आहे जिहादी ते पीडित परिवारचे तिथे जाऊन तलवारी काढताय, आज बेल कल जेल फिर वही खेल असं नारा देत आहे, काय सांगा? खरं म्हणजे दुर्भाग्य आहे की आज आपल्या हिंदू धर्माच्या मुली सुरक्षित नाही आहेत। इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये वारंवार लव जिहादच्या माध्यमातून हिंदूंच्या मुलीवरती अत्याचार होत आहे आणि यासाठी कठोर कारवाई होत नाही। लोक या ठिकाणी हिंदू मुलींना कापून टाकतात, आत्महत्या करण्यासाठी प्रवृत्त करतात, परंतु हे लोक आज जेल कल बेल असे नारा देऊन चुकीच्या प्रवृत्तीला पाठबळ देतात असं वाटतं। पोलीस कमिशनरांकडून खूप अपेक्षा आहेत, त्यांनी या विषयावरती फास्ट ट्रॅक कोर्ट चालवावे, पोलीस चौकी त्या ठिकाणी त्वरित त्या ठिकाणी गठन करण्यात यावी। जी लोक अशा प्रकारे वक्तव्य करतात अशांना कडकसे कडक कारवाई व्हावी, किंबहुना ज्यांनी अशा प्रकारचे आज जेल कल बेलच्या घोषणा दिल्यात ते काल स्वतः त्या गावामध्ये फिरत होते। ह्याचा अर्थ पूर्णपणे स्पष्ट होतं की पोलीस यंत्रणेमध्ये अजून चांगल्या पद्धतीने काम करणं आणि अशा नराधमाला ताबडतोब अरेस्ट करणं हे गरजेचं आहे। बाबूलाल राठोड, सुदर्शन मराठी, छत्रपती संभाजीनगर।